सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर। महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे अशी लढत होणार। सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी अपक्ष आणि काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज। आज सांगलीमध्ये शक्ती प्रदर्शन। विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने उमेदवार मागे घेतला तर आमचा एबी फॉर्म तयार। तर उमेदवारी मागे न घेतल्यास विशाल पाटील यांची समजूत काढणार, नाना पटोले यांची एबीपी माझाला माहिती। कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आज अर्ज दाखल करणार। दसरा चौकातून महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन। भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। थोड्याच वेळात फडणवीसांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन। नाशिकच्या जागेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता। मध्यरात्री अजय बोरस्ते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा। तर ज्यांना तिकीट देणार त्याचा प्रचार करणार, भुजबळांकडून पुन्हा एकदा स्पष्ट। राज्यातल्या 48 जागा आम्ही जिंकणार तर भाजपला देशात 45 जागांवर समाधान मानावं लागेल, उद्धव ठाकरे यांचा विश्वास। राज्यामध्ये 48 पैकी किती जागा कुणाला मिळणार? महाविकास आघाडीचा विजय होणार की महायुती बाजी मारणार? राज्यामधल्या प्रत्येक मतदारसंघाचा ओपिनियन पोल आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून एबीपी माझावर। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस 125 सभा घेणार। महाराष्ट्रात मोदींपाठोपाठ फडणवीसांच्या सभांना सर्वाधिक मागणी। पूर्व विदर्भात फडणवीसांच्या आतापर्यंत 20 सभा। मुंबईमध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपी बिश्नोई गँगसाठी काम करत असल्याची माहिती। आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी। पुणे जिल्ह्यात तीव्र दुष्काळाचं सावट। जिल्ह्यामध्ये 10 तालुक्यांमध्ये पाण्याची टंचाई। एकूण 13 तालुक्यांपैकी 10 तालुक्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा। अनेक नद्यांची पात्र कोरडी। शिर्डीमध्ये 3 दिवसांच्या रामनवमी उत्सवाला सुरुवात। पोथी मिरवणुकीनंतर पुढचे 3 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन। उत्सवासाठी हजारो भक्तांची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।